हॅलो, मी माझी सखी. आज काय केलं, आज मी आणि माझे मिस्टर आणि दोघांनी पण गणपती डेकोरेशन बघण्यासाठी बाहेर निघालोत. मग त्यासाठी आधी पहिल्यांदा आम्ही कोहिनूरचं गणपती बघायला निघालोत. खूप असं छान सुंदर असे रस्त्याने लाईटिंग केलेली आहे. एंट्रीचा गेट पण एकदम भव्य दिव्य असं केलेलं आहे. खूप सुंदर देखावा केलेला आहे. डेकोरेशन पण छान केलेलं आहे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर भव्य दिव्य अशा कोहिनूरच्या मूर्तीचे आम्ही दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही आतल्या बाजूला देखावा बघण्यासाठी एंट्री घेतली. महाडचा राजा कोहिनूर मित्र मंडळ यांनी पहलगाम येथे टुरिस्टवर जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्याला प्रत्युत्तर असे इंडियन आर्मीने जे ऑपरेशन सिंधू राबवले त्याचे सुंदर असं देखावा सादर केला आहे. चल, कलमा पढ़कर बताओ. मैं हिंदू हूँ, मुझे कलमा पढ़ना नहीं होता. कलमा नहीं आता तो फिर ये गोली खा. अतिरेक्यानं ज्या लोकांचा संशय आला त्यांनी त्या पर्यटकांचे कपडे काढून धार्मिक निशाणी नाही ना याची खात्री करून मग त्यांना गोळ्या घातल्या. अशाच प्रकारे प्रत्येक हिंदू पर्यटकाला विचारून गोळ्या घातल्या. 3 पर्यटकांना ठार करण्यात आलं. यातील एक भारतीय नौदलाचा अधिकारी नवविवाहित आपल्या पत्नीसह या अतिरेकांच्या समोर आला. त्यांनी पतीला ठार मारलं. आपने मेरे पति को मारा, मुझे भी मार दो. मैं तुझे नहीं मारूंगा. तुम जाकर अपने मोदी से कहो. या घटनेत 26 निष्पाप पर्यटक मृत्युमुखी पडले आणि 20 जण जखमी झाले. भारतात हिंदू मुस्लिम समाजात तिढा निर्माण व्हावा हा अतिरेक्यांचा या हल्ल्यामागचा हेतू. परंतु त्यांचा हा हेतू साध्य झाला नाही. कारण जखमी पर्यटकांना आपल्या जीवाची बाजी लावून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम स्थानिक मुस्लिम तरुण सय्यद आदिल हुसेन आणि त्याच्या सहकार्यांनी केलं. या दरम्यान स्वतः आदिल अतिरेक्यांशी भिडला आणि पर्यटकांना मारू नये यासाठी विनवण्या करू लागला. चल बाजू हट. नहीं, रुक जाइए भाईजान, वो हमारे मेहमान हैं. उन्हें मत मारिए, उन्हें बख्श दीजिए. मत मारिए उन्हें. ठहर काफिर, तू ऐसे नहीं मारेगा. रुक जा. संपूर्ण भारतातून तसेच जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून भारताचे कणखर नेतृत्व देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी तिन्ही भारतीय लष्कर प्रमुखांसोबत आणि संसदीय खासदार यांच्या सूचनेनुसार त्यांच्या समवेत चर्चा केली. पहलगाममध्ये हिंदू पर्यटक महिलांचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्रीनंतर अचानक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. अवघ्या 38 मिनिटात दहशतवाद्यांचे 14 तळ खुडून फेकले आणि किमान 100 दहशतवादी ठार केले. बंदी नियोजन, अचूक क्षेपणास्त्रांची आणि त्यावरील स्फोटकांची निवड हे या भारताच्या प्रतिहल्ल्याचे ठळक वैशिष्ट्य ठरलं. न ओलांडता भारतीय सैन्याने अवघ्या 25 मिनिटात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हिशोब चुकता केला. सौगंध इस देश की, देश को मिटने नहीं दूंगी. सौगंध इस मिट्टी की, भारत माँ का
शीश कभी झुकने नहीं दूंगी. जय हिंद. फक्त देखावा बघून आमच्या अंगावर शहारे आले आणि डोळ्यात पाणी आले. तर मग कल्पना करा त्यावेळेला त्यांची काय अवस्था झाली असेल. जय हिंद.